नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आयुष्यातला थोडासा अनुभव किंवा जुन्या आठवणी असं सांगणार आहे. साधारण 60च्या दशकातली गोष्ट असेल. मी नवीन नवीन कॉलेजला गेलो होतो वगैरे. आणि तुम्हाला माहिती आहे, आता त्याला जेनझी म्हणतात. आमच्या वेळेला त्याला जेनझी म्हणायचे नाहीत. वयात आलेली पोरं, उडाणटप्पू वगैरे. अशा कॉलेजच्या काळामध्ये एक विनोद, चुटकुला ज्याला हिंदीत म्हणतात, किस्सा ऐकलेला होता की पंडित जवाहरलाल नेहरू हे आग्र्याला गेलेले होते. आणि आग्रा आपल्याला माहिती आहे, ताजमहाल वगैरे. पण आग्र्याला आशियातला सगळ्यात मोठा पागलखाना आहे, वेड्यांचं इस्पितळ आहे. हे आम्हाला पहिल्यांदा त्या चुटकुल्यामुळे कळलं. नाहीतर आग्रा म्हणजे ताजमहाल. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान असताना आग्र्याला त्या पागलखान्यामध्ये गेले. वेड्यांच्या इस्पितळात काय व्यवस्था आहे काय नाही, पंतप्रधान म्हणून बघायला गेले. आणि अशा वेळेला त्या पागलखान्यातले दोन चार सुधारलेले जे कोणी, ज्यांचं डोकं थोडंफार ठिकाणावर येतंय, असे रुग्ण जे होते, मनोरुग्ण, वेड्यांना मनोरुग्ण म्हटलं जातं. आणि त्यामुळे असे सुधारलेल्या दोन चार मनोरुग्णांना नेहरूंशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली, किंवा त्यांना नेहरूंशी बोलायला सांगण्यात आलं, जे देशाचे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांच्याशी थोडंफार इकड तिकडचं, मग नेहरूंनी त्यांची परीक्षा घेतली. ह्याला काय म्हणतात नाक म्हणतात, ह्याला काय म्हणतात कान म्हणतात, याला काय म्हणतात केस म्हणतात, मी घातलेली काय टोपी आहे, असा संवाद पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि त्या सुधारलेल्या वेड्यांचा झाला. मग नेहरूंनी थोडं सावध होऊन त्या वेड्यांना विचारलं की मी तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? मी या देशाचा पंतप्रधान आहे. माझं नाव पंडित जवाहरलाल नेहरू आहे. मी पंतप्रधान आहे देशाचा. देशाचा सगळा कारभार मी चालवतो. त्यामुळे या तुमच्या इस्पितळामध्ये, पागलखान्यामध्ये अशा काय सुविधा असाव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या मला सांगा, मी ते करून टाकेन. कारण मी या देशाचा पंतप्रधान आहे, मी जवाहरलाल नेहरू आहे. तेव्हा त्यातला सर्वात सुधारलेला जो अर्धवट अकलेचा मनोरुग्ण होता, वेडा होता, तो म्हणाला चांगलं आहे म्हणे, चांगलं आहे, काळजी करू नको, लवकरच सुधारशील. तेव्हा नेहरू चकित झाले. थोडं सुधारशील म्हणजे? नाही नाही म्हणे, तो पलीकडे दिसतोय तुला, तो पलीकडे एक जण दिसतोय त्या जाळीच्या पलीकडे. कोण म्हणे? बरेच लोक आहेत. नाही नाही, त्याच्यामध्ये पंचा नेसलेला उघडा बोंब माणूस दिसतो, डोक्याचा गोटा आहे. तो म्हणे हो, हा, तो इथे आला ना 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा तो स्वतःला ॲडॉल्फ हिटलर म्हणवायचा. तो सांगायचा मी ॲडॉल्फ हिटलर आहे, मी जर्मनीचा चान्सलर आहे, जर्मनीमध्ये माझी एकमेव हुकूमत आहे आणि आम्ही आसपासचं जग सगळं पादान करत चाललोय, असं सांगायचा 4-5 वर्षापूर्वी. पण डॉक्टर आदित्यनाथ नावाचे इथले अत्यंत सक्त आणि कुशाग्र बुद्धीचे डॉक्टर आहेत. त्यांनी हळूहळू त्याच्यावर ट्रीटमेंट केली आणि आता तो बराच सुधारलाय. नेहरू म्हणतात हो हो म्हणाले. अरे तो हिटलर होता, त्याला या डॉक्टर आदित्यनाथने सुधारलं. पण मग तो असे कपडे का घालतो, नुसताच कमरेला पंचा गुंडाळून का फिरतोय, डोक्याचं टक्कल का केलंय? म्हणजे नाही, आता 4-5 वर्षाच्या उपचारानंतर आणि ट्रीटमेंट नंतर हळूहळू त्याने स्वीकारलं की तो ॲडॉल्फ हिटलर नाहीये, तो नाझी पक्षाचा प्रमुख वगैरे नाहीये. त्याने ठरवलंय की आता तो मोहनदास करमचंद गांधी आहे, ज्याला जग
महात्मा गांधी म्हणतं तो गांधी आता मी आहे असं तो सांगतो. इतकी सुंदर ट्रीटमेंट आहे. एका हुकुमशहाला देखील या डॉक्टर आदित्यनाथनी इतकी सुंदर ट्रीटमेंट दिली की तो स्वतःला सत्याग्रही गांधीजी म्हणवायला लागला आणि म्हणून मग तो पंचा वगैरे हे करायला लागला. नाहीतर हिटलर असताना काय मिशी मिशी कापून एवढीशी छोटी मिशी, ते खाकी बिल्ले लावलेले कपडे, गणवेश घालून फिरायचा. हळूहळू सुधारला, आता गांधीजी झालाय, पण ट्रीटमेंट चालू आहे. लवकरच तो हळूहळू बदलेल. तो म्हणेल बदलेल म्हणजे काय, नाही हळूहळू करत तो स्वतःला कुमार केतकर म्हणायला लागेल. कुमार केतकर, नेहरू चकित झाले. कुमार केतकर म्हणजे नाही नाही, आत्ता तो स्वतःला हळूहळू बदलतोय, त्यामुळे तो हळूहळू कुमार केतकर होईल. आणि जगातले एकापेक्षा एक मोठमोठे व्यापक कट असतात जागतिक, त्याचा उलगडा करेल. मोदी पंतप्रधान होण्यामागचं रहस्य वगैरे वगैरे. नेहरू चकित झाले. ते म्हणाल तू भलताच हुशार दिसतो, काय 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 सांगतो. हो ना म्हणे, पण आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, या पागलखान्यातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे की तो जो पंचा घातलेला जुना हिटलर आणि आजचा महात्मा गांधी आहे, तो लवकरच केतकर होईल आणि हळूहळू त्याचं डोकं पूर्ण ठिकाणावर आलं की तो गिरीश कुबेर म्हणून आपले नाव सांगायला लागेल. तेव्हा तू चिंता करू नको. जवाहर नेहरू, तू चिंता करू नकोस. तू आत्ता आलायस, अजून तुझ्यावर खूप ट्रीटमेंट व्हावी लागेल, खूप उपचार करावे लागतील, पण तू पण सुधारशील. हळूहळू तुझं पण डोकं ठिकाणावर येईल. नेहरू चक्रावले, हा काय बोलतोय, अरे तू भविष्य सांगायला लागला. हो म्हणाला, पण ही ट्रीटमेंट किती दिवस चालणार आहे म्हणे. हळूहळू करत तो गिरीश कुबेर म्हणून स्वतःला म्हणायला लागेल ना, तेव्हा नेहरू तुझा पण तू नातू हा देशाचा पंतप्रधान होण्यासाठी धडपडायला लागेल. तेव्हा हा स्वतःला, जो आला होता हिटलर म्हणून, तो स्वतःला गिरीश कुबेर म्हणून घ्यायला लागेल. आपण कुठच्या तरी मोठ्या वृत्तपत्राचे संपादक आहे म्हणून लिहायला लागेल आणि एक दिवस लिहिलेला अग्रलेख पण मागे येईल. एवढी मोठी भविष्यवाणी. मित्रांनो, हा विनोद म्हणून आम्ही ऐकले, हा विनोद म्हणून ऐकला होता. पण आता माझा विश्वास बसला, तो विनोद नव्हता. ती त्या आग्र्याच्या पागलखान्यामध्ये कुणा एका वेड्याने केलेली भविष्यवाणी होती की जो माणूस एक पागल म्हणून हॉस्पिटलात पागलखान्यात भरती झाला, तो हिटलर पासून गांधी पासून कुमार केतकर होता होता गिरीश कुबेर होणार. आता तुम्ही म्हणाले काय भाऊ भलतच रांगडं सांगतोय. हा, आम्ही ऐकला तेव्हा विनोद होता, पण आज 60-70 वर्षानंतर परिस्थिती अशी आली आहे की कालच मला एका मित्राने एक लिंक पाठवली व्हिडिओची, म्हणाली ह्या एक, आणि तो जो कोणी होता, जो हिटलरचा महात्मा गांधीचा कुमार केतकर होत होत गिरीश कुबेर झाला, तो मला प्रत्यक्ष एका युट्यूब व्हिडिओमध्ये बघायला मिळाला. आणि खरोखरच तो लोकसत्तेचा संपादक आहे. पुण्यामध्ये जी काय छात्रो की गुंज नावाचा कार्यक्रम राहुल गांधींनी केला, त्यामुळे राहुल गांधींचा दबदबा इतका वाढलाय आणि भाजपला आता पुढच्या निवडणुकांनी पुढलं राजकारण किती मुश्किल होऊन जाणार आहे, हे ज्या प्रकारे आपल्या व्हिडिओतून कुबेर सांगताना दिसले, तेव्हा माझी खात्री पटली की आपण 55-60 वर्षापूर्वी कधीतरी जो विनोद म्हणून ऐकला होता, तो विनोद नव्हता, ती भविष्यवाणी होती. कारण त्या वेड्याने सांगितलं होतं की नेहरू तुझा पण तू ज्या वेळेला पंतप्रधान होण्याची स्वप्न बघेल आणि धडपडू लागेल, तेव्हा हा हिटलरचा, गांधीचा, केतकरचा कुबेर झालेला बघायला मिळेल. आणि खरोखरच कुबेर जे काही व्हिडिओमध्ये बोलत होते ते ऐकल्यावर मला कळलं, येस. आता तुम्ही म्हणाल याच्यात मनोरुग्ण, पागलखाना हे शब्द कुठून आले, तर त्या आपल्या व्हिडिओमध्ये, लोकसत्ता नावाचं युट्यूब चॅनेल आहे, त्यामध्ये कुबेर
मानसशास्त्राचा धडा देतात। आणि तिथे मला खात्री पटली की आपण जो 15-25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जो काही विनोद ऐकला होता तो विनोद नव्हता, ती भविष्यवाणी होती। कारण छात्रों की गूंज म्हणून जो कार्यक्रम राहुल गांधींनी काल परवा पुण्यामध्ये केला, त्यामध्ये त्या आलेल्या तरुणी, त्यांनी काय काय उद्योग केले वगैरे, त्यानंतर जे काय आणखीन मुक्ताफळं उधळली, त्यामुळे भारावून गेलेला गिरीश कुबेर मी बघितला व्हिडिओमध्ये आणि मला कळलं की तो हिटलर, तो गांधी म्हणजे हाच आहे। कारण हा राहुल गांधी यांचं गेल्या 12-15 वर्षातलं राजकारण म्हणजे मानसशास्त्रामधला एक अभ्यासाचा धडा आहे, असं वक्तव्य कुबेरांनी केलेलं आहे। की ज्याला सातत्याने 10-12 वर्ष पप्पू म्हणून हिणवलं, त्याला झिडकारलं, माध्यमांनी झिडकारलं वगैरे वगैरे वगैरे, आणि आता करत करत त्याने आपली स्वतःची जी ओळख निर्माण केली आहे, हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा एक धडा होऊ शकतो असा दावा ह्या व्हिडिओ मधल्या गिरीश कुबेरांनी केला। तेव्हा मला पटलं तो जो हिटलरचा कुबेर होण्याची जी प्रक्रिया त्या एका वेड्याने पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितली होती, ती खोटी नसणार, तो किस्सा नसावा, तो विनोद नसावा, ती वास्तविकता असावी। कारण त्याचं भविष्य होतं की नेहरूंचा पंतू जेव्हा पंतप्रधान व्हायला जाईल तेव्हा या हिटलरचा गिरीश कुबेर झालेला असेल, आणि कुबेरच स्वतः मानसशास्त्राचा धडा म्हणून सांगतायत। मित्रांनो, आता याच्यात मानसशास्त्र पागलखाना हे कुठून आलं? जर 10-12 वर्ष हेटाळणी झाली राहुल गांधींची, पप्पू म्हणून हेटाळणी झाली, त्यांना झिडकारलं गेलं, हे जे शब्द कुबेर वापरतात ते जर खरोखरच विचारपूर्वक आले असतील तर त्या कुबेर नावाच्या ओरिजिनल हिटलर नावाच्या वेड्या माणसाला 2002 पासून 2026 पर्यंत पदोपदी नरेंद्र मोदी नावाचा माणूस झिडकारला जातोय, आणि तरीही तो पराभूत होत नाही, तो निराश होत नाही, तो फ्रस्ट्रेट होत नाही, तो वैफल्यग्रस्त होत नाही। हे कसं लक्षात येत नाही? कसं लक्षात येत नाही? राहुल गांधी हा पप्पू म्हणून हिणवला गेला, डिवचला गेला, चिडवला गेला, झिडकारला गेला, हे कळवळून जेव्हा गिरीश किवोर नावाचा एक पागल माणूस सांगतो, तेव्हा तो समकालीन 2002 पासून 2026 पर्यंत फक्त भारतातल्या नव्हे तर जगभरच्या बुद्धिमंतांनी, जगभरच्या माध्यमांनी, जगभरच्या बौद्धिवादी प्रांताने ज्या प्रकारे नरेंद्र मोदींना हिणवलं, डिवचलं, पायदळी तुडवलं, अपमानित केलं, ते आठवत का नाही? तर मानसशास्त्रामध्ये सिलेक्टिव्ह मेमरी नावाचा एक प्रकार असतो। काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाहीत। मग न आठवलेल्या गोष्टी आणि आठवलेल्या गोष्टी यांची गल्लत करत माणूस बोलायला लागतो, हा एक मानसशास्त्राचाच भाग आहे। आणि त्यामुळे गिरीश कुबेर नावाचे जे नमोरुग्ण असतात त्यांना हा एक आजार जडतो, ज्याला नरेंद्र मोदी यांचा शॉर्ट फॉर्म जो होतो नमो, त्यांना मोदींचा द्वेष करणारी जी माणसं असतात आणि मोदींच्या यशाने जे वेड लागलेले लोक आहेत, पागल झालेले लोक आहेत, त्यांना नमोरुग्ण म्हणतात। आणि अशा नमोरुग्णाला आपण मनोरुग्ण आहोत हे सुद्धा आठवत नाही, हे सुद्धा सिलेक्टिव्ह मेमरीचा एक प्रकार असतो। आणि म्हणून माझ्या मते गिरीश कुबेर किंवा तत्सम बुद्धिमंत आहेत हे मानसशास्त्राच्या किंवा मानसिक आजाराच्या अभ्यासासाठी एक उत्तम पाठ्यपुस्तकातला धडा होऊ शकतात। कशाच्या आधारे तुम्ही राहुल गांधी हे आता लोकप्रिय झाले म्हणतात, लागोपाठच्या निवडणुका पराभूत व्हायच्या आणि प्रत्येक वेळेला आपल्या पक्षासकट आपल्या समर्थकांना तोंडघशी पाडायचं, एवढा मोठा पराक्रम नेहरूंचा पंतू गाजवतो, आणि त्यामुळे भारावून जात त्याला एक मानसशास्त्राचा अभ्यासाचा धडा बनवण्यापर्यंत गिरीश कुबेर मजल मारतात।
तेव्हा तो विनोद मित्रांनो खरा होऊन जातो. ज्या प्रकारे राहुल गांधींना डिवचलं म्हणून विव्हळल्यासारखं रडत आक्रंदन करत गिरीश कुबेर त्या व्हिडिओमध्ये बोलतात, तेव्हा आपण यशस्वी पंतप्रधान, यशस्वी मुख्यमंत्री आणि यशस्वी जागतिक नेता असलेल्या नरेंद्र मोदींच्या नावाने नित्यनेमाने गरळ का ओकतो हे आठवत का नाही? न आठवण्याचं कारण असं असतं की खुद्द गिरीश कुबेर हे एक प्रकारचे मनोरुग्ण आहेत, ज्याला आजच्या राजकीय मानसशास्त्रामध्ये मनोरुग्ण नव्हे तर नमोरुग्ण म्हणतात. आणि असे बरेच बुद्धिमंत, बरेच राजकीय नेते, बरेच काय ते विश्लेषणकार आहेत की जे नमोरुग्ण आहेत. त्या मोदींच्या प्रत्येक यशामध्ये, प्रत्येक विजयामध्ये त्यांना अपयश आणि पराजय दिसत असतो. अगदी काल परवाची गोष्ट आहे. हे असले सगळे नमोरुग्ण छाती ठोकपणे सांगत होते की ममता दिदींना कोणी हरवू शकत नाही. आणि ममता दिदी नुसत्या हरल्या नाहीत, पराभूत झाल्या नाहीत बिहारच्या बंगालच्या निवडणुकीत. त्या स्वतः सुद्धा आपल्या मतदारसंघात पराभूत झाल्या. त्यांच्या हातातून पक्ष निसटला, त्यांचा पक्ष रसातळाला गेला. सत्ता गेली 15 वर्षाची. एवढं मोठं यश केवळ नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने एक झालमुडी खाऊन करून दाखवलं. तरीही नाकं मुरडणारी माणसं असतात, ती नमोरुग्ण असतात, जी पागलखान्यामध्ये हिटलर म्हणून भरती होतात आणि ट्रीटमेंट नंतर सुधारत सुधारत गिरीश कुबेर होतात आणि एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक बनतात. ही मित्रांनो एका नमोरुग्णाची मनोरुग्ण कथा आहे. बाकी तो व्हिडिओत काय सांगायची गरज नाही. यापेक्षा पण मला कौतुक त्याचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर, हा सगळा राहुल गांधींचा, खरंच राहुल गांधी हा सुद्धा एक मानसिक आजार असलेला नमोरुग्ण आहे आणि त्याच्याविषयी आपला काय तो शेजारी म्हणून गिरीश कुबेरांनी आस्था वाटली असेल तर नवल नाही. तर मित्रांनो, ही कथा आहे. एक काळ विनोद होता, पण तो वास्तवात उतरला. तर तुम्हाला सांगावासा वाटला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.